प्रेज द लॉर्ड. सर्व मराठी ख्रिस्ती बंधू भगिनींना प्रभू येशूच्या पवित्र आणि महिमित नावामध्ये प्रेमाचा सलाम. आपण प्रगटीकरणाचा अभ्यास करत आहोत आणि त्याचा आधार जो आहे वॉचमननी प्रभूचा दास ह्याला जे काही प्रगटीकरण झालं त्यावर हा अभ्यास आपण करत आहोत. मागील भागामध्ये 12 अध्यायापर्यंत आपण पाहिले स्त्री कोण आहे आणि त्याची संतान कोण आहे याविषयी आपण पाहिले. आता हा 13वा अध्याय आणि त्यानंतर जमल्यास 14वा अध्याय याचा आपण थोडक्यात अभ्यास करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्या अगोदर आपण छोटी प्रार्थना करूया. प्रेमळ पवित्र स्वर्गीय पित्या, धन्यवाद करतो, स्तुती करतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये. आत्तापर्यंत तू आमचं सहाय्य केलं. ओ प्रभूजी, आमच्यामध्ये अशी काही बुद्धी युक्ती नाही की ज्याद्वारे आम्ही तुला प्रसन्न करावे, तुझी सेवा करावी. केवळ अनुग्रह आहे, दया आहे, म्हणून आम्ही हे सर्व करत आहोत. प्रभूजी, आमची प्रार्थना विनंती आहे, पुढच्या भागामध्ये तू आमचं सहाय्य कर आणि याचा लाभ सर्वांना अनेकांना व्हावा असे तू कर. छोटीशी प्रार्थना प्रभू येशू आमचा तारणारा याच्या पवित्र आणि गोड नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. 13 अध्याय आणि 13 अध्यायामध्ये आपल्याला जो मुख्य विषय आहे तो म्हणजे सैतान आणि अजगर, ज्याचं नाव अजगर म्हटलेलं आहे, आणि ख्रिस्त विरोधक आणि खोटा संदेष्टा याविषयी आपण अभ्यास करूया. मी पहिले वचन वाचतो. 13 अध्याय याचे पहिले वचन. आणि मी एक श्वापद समुद्रातून वर चढून येताना पाहिले. त्याला 7 डोकी आणि 10 शिंगे होती आणि त्याच्या शिंगांवर 10 मुकुट होते आणि त्याच्या डोक्यावर दुर्भाषणाची नावे होती. प्रियांनो, प्रगटीकरण पुस्तकामध्ये खास करून समुद्र किंवा पाणी आणि भूमी असा भेद करण्यात आलेला आहे. आणि मागच्या वेळेला आपण बघितलेच आहे ऑलरेडी. भूमी म्हणजे इस्रायल आणि समुद्र म्हणजे परराष्ट्रे, जेंटाईल्स असे प्रभूच्या वचनात आपल्याला दिसून येते. तर हे या ठिकाणी अजगर आहे आणि त्याचप्रमाणे श्वापद आहे आणि खोटा संदेष्ट आहे. श्वापद पहिले म्हणजे ख्रिस्त विरोधक आहे आणि पुढे शापद दुसरे म्हणजे खोटा संदेष्ट आहे. तर हा ख्रिस्त विरोधक जो आहे पहिले श्वापद म्हणजे ख्रिस्त विरोधक, आणि हा कुठून येतो तर हा ख्रिस्त विरोधक जो आहे तो मोठ्या जनसमुदाय म्हणजेच समुद्रातून येतो. आणि त्याला आपण वाचले, त्याला 7 डोकी आहेत आणि पुढे 10 शिंगे असलेले 10 छोटे राजे आहेत. आणि ह्याविषयीचे स्पष्टीकरण आपल्याला खालीलप्रमाणे दिसून येते. 10 शिंगे जे आहेत ते 10 छोटे राजे यांना दाखवतात. आणि रोमन राज्य अगोदर प्रभू येशूच्या काळामध्ये रोमचे राज्य होते आणि पुढे त्या राज्याचे विघटन झाले आणि नंतर अनेक छोटी छोटी युरोपियन राष्ट्रे निर्माण झाली. हा इतिहास आहे. आणि त्या युरोपियन राष्ट्रांचं नंतर पुन्हा एक युनियन झालं. त्याला आपण EU म्हणजे युरोपियन युनियन असे म्हणतो. तर हे 10 जे छोटे राज्य आहेत, 10 शिंगे म्हणजे जे छोटे 10 राजे आहेत, ते ह्या युरोपियन युनियन यामधून येणारे 10 राजे किंवा 10 राष्ट्र असतील. सध्या आताचा विचार केला तर सध्या एकूण 27 युरोपियन देश ह्या EUमध्ये आहेत. आणि परंतु जेव्हा ख्रिस्त विरोधक येईल त्यावेळेला 10 राष्ट्रे किंवा 10 राजे जे आहेत ते त्याच्याबरोबर सहकार्य करतील आणि त्याच्या बाजूने होतील असे आपल्याला समजते. दुसरी गोष्ट, 7 डोकी आहेत. 7 डोकी किंवा हे 7 सम्राट आहेत. पुन्हा एक वार शेवटी तेच आहे की रोमन राज्य होते, रोमचे राज्य होते आणि रोमच्या राज्यामध्ये जे राजे होते ते महान सम्राट असे होऊन गेले आणि त्यांना रोमन कैसर किंवा रोमन सीझर असे म्हणण्यात आले.
आता प्रभू येशूच्या काळाचा विचार केला तर खालीलपैकी 6 रोमन सीझर्स राज्य करत होते असे आपल्याला समजते. सगळ्यात पहिला प्रभू येशूच्या काळापासून ते योहानाला प्रगटीकरण झाले त्या काळापर्यंत खालीलपैकी 6 रोमन सीझर्स आपल्याला आढळतात. पहिला आहे कलिगुला, दुसरा आहे क्लॉडियस, त्याच्यानंतर नीरो, त्याच्यानंतर व्हेस्पॅशियन, 5वा आहे टायटस आणि 6वा आहे डोमिशियन. डोमिशियन हा रोमन राजा 81 ते 296 81 ते 96 AD होऊन गेला आणि प्रभूने योहानाला प्रगटीकरण दिले 96 त्यावेळेला डोमिशियन हा सम्राट होता. पुढे आपण 17वा अध्याय याचे 10 आणि 11 हे वचन वाचूया. 17वा अध्याय 10 आणि 11 वचन. त्यात लिहिले आहे, आणि 7 राजे आहेत, 5 पडले आहेत आणि 1 आहे, दुसरा अद्याप आला नाही, आणि तो येईल तेव्हा त्याला थोडा वेळ राहावे लागेल. आणि जे श्वापद होते आणि नाही तेच 8वा राजा आहे, आणि तो त्या 7तला आहे आणि तो नाशात जातो. 17वा अध्याय याचं हे 10 आणि 11 वचन हे खरं पाहिलं तर मोठं कठीण आहे आणि समजणे ही फार कठीण गोष्ट आपल्याला वाटते. तथापि प्रभूने आपल्या दासाला जे काही दाखवले त्यावरून आपल्याला काही गोष्टी खालीलप्रमाणे समजून येतात. तर हे 7 डोकी म्हणजे 7 रोमन राजे जे होऊन गेले, रोमन सीझर्स जे होऊन गेले, त्या बहुतेक सर्वांचा मोठ्या भयंकर रीतीने मृत्यू झाला. आणि डोमिशियन नंतर त्याचा सहाय्यक नर्वा होता, आणि जे श्वापद होते आणि नाही, श्वापद म्हणजेच ख्रिस्तविरोधक, हा या 7तला 1 आहे. जे 7 आपण खरं 6च पाहिले, परंतु आपल्याला पुढे समजेल 7 हा आकडा कसा येतो, की जे श्वापद होते आणि नाही, तर त्याच्या डोक्यावर दुर्भाषणाची नावे होती. सर्व रोमन सम्राट स्वतःला देव मानित आणि मनुष्यांनी त्यांची भक्ती करावे अशी ते मागणी करीत, आणि ख्रिस्त विरोधक असेच करील. योहानाने श्वापदाला पाहिले तेव्हा त्याला काय दिसले? त्याचे स्वरूप कसे होते? चित्त्यासारखे मुख होते, पाय अस्वलाच्या पायासारखे होते व तोंड सिंहाच्या तोंडासारखे होते. दानिएलाला नबुखदनेसराच्या दिसलेल्या मूर्तीमध्ये 4 राज्य दिसले होते. कोणते 4 राज्य होते? बाबिलोन म्हणजे युद्धात क्रूर, मेदी पारशी म्हणजे मंद परंतु इतरास गिळंकृत करणारे, त्याच्यानंतर ग्रीस म्हणजे अस्वलाप्रमाणे विक्राळ, आणि रोममध्ये म्हणजे क्रूरतेमध्ये मोठे अव्वल. याप्रमाणे श्वापदाच्या ठायी ही सर्व दुष्टता आढळते. आणि 13 अध्यायाचं 3रं वचन पुन्हा वाचूया. 13 अध्याय याचे 3ऱ्या वचनात लिहिले आहे, आणि त्याच्या डोक्यांपैकी 1 डोके मरून जाईल एवढे मारलेले असे मी पाहिले, तरी पण त्याचा प्राणघातक घाय बरा झाला. तेव्हा सगळी पृथ्वी त्या श्वापदाच्या मागे आश्चर्य करीत गेली. प्रियांनो, हा जो ख्रिस्त विरोधक आहे तर तो असा दिसतो की त्याला मोठी जखम झालेली आहे आणि तलवारीचा घाव त्याच्यावर बसलेला आहे, आणि ती जखम खूप जास्ती अशी आहे की त्या जखमेमुळे तो मरतो, परंतु नंतर पुन्हा जिवंत होतो. 13 अध्यायाच्या 2ऱ्या वचनामध्ये आपण पाहतो, आणि जे श्वापद मी पाहिले ते चित्त्यासारखे होते, त्याचे पाय अस्वलाच्या पायासारखे होते, त्याचे तोंड सिंहाच्या तोंडासारखे होते, आणि अजगराने आपली शक्ती आणि आपले सिंहासन आणि मोठा अधिकार त्याला दिला. अजगर म्हणजे कोण? अजगर म्हणजे स्वतः सैतान. या ठिकाणी आपल्याला सैतानाचे त्रैक्य दिसून येते. सैतानाच्या कार्यपद्धतीमध्ये देवाची नक्कल करणे हा त्याचा एक मोठा भाग आहे. जसं देवाचं त्रैक्य आहे, पिता परमेश्वर, पुत्र परमेश्वर, पवित्र आत्मा परमेश्वर, तसंच
सैतान अशा प्रकारे अजगर म्हणजे स्वतः सैतान, त्यानंतर पशु एक म्हणजे ख्रिस्त विरोधक आणि पशु 2 म्हणजे खोटा संदेष्टा, अशा प्रकारे त्यांचेही त्रैक्य आपल्याला दिसून येते. आणि काय होतं की त्यानंतर त्याचा प्राणघातक 13च्या 3ऱ्या वचनामध्ये आपण पाहिले, त्याचा प्राणघातक घाय बरा झाला व सर्व पृथ्वी त्याच्यामागे आश्चर्य करीत गेली. आणि याद्वारे आपल्याला काय समजते, जो दुसरा म्हणजे 7वा अद्याप आला नाही, तो आल्यानंतर मरण पावतो. 6 आपल्याला दिसतात आणि आता जो 7वा आहे तो अद्याप आला नाही. म्हणजे ख्रिस्त विरोधक जो आहे तो कोणीतरी असा एक मनुष्य असणार जो अजून आला नाही, अशा वचनात आपल्याला दिसून येते. आणि पुढे काय होते, तो आल्यानंतर मरण पावतो, परंतु श्वापद जो 8वा म्हणजे त्या 7तला एक, तो त्या मृत शरीरात प्रवेश करतो. दुसऱ्या शब्दात तो पुन्हा जीवित होतो. म्हणजे प्राण एकाचा तर शरीर दुसऱ्याचे. यास्तव श्वापद म्हणजे जो ख्रिस्त विरोधक आहे तो 10 शिंगे म्हणजे 10 युरोपियन देशातून येणारा एक अतिसामर्थ्यवान मनुष्य असेल. तर अशा प्रकारे 7 डोकी म्हणजे 7 रोमन सम्राट आणि त्यानंतर 10 शिंगे म्हणजे 10 युरोपियन युनियनची राष्ट्रे, ह्या युरोपियन युनियनच्या राष्ट्रांमधून जो एक येईल, जो अतिबुद्धिमान अतिप्रभावशाली व्यक्ती असेल, तो ख्रिस्त विरोधक ह्या स्वरूपात येईल. आणि त्याला अशी मोठी जखम होईल की तो जवळजवळ मरून जाईल. आणि नंतर काय होते ते आपण बघूया. पुढे असे लिहिले आहे 13 अध्यायाच्या 7व्या वचनात, ते मी वाचतो. आणि त्याला असे सोपून दिले होते की त्याने पवित्रांशी लढाई करावी आणि त्यांना जिंकावे, आणि त्याला प्रत्येक वंश व लोक व भाषा व राष्ट्र यांच्यावर अधिकार देण्यात आला. तर या ठिकाणी दिसून येते की अनेक विश्वासी लोक ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात लिहिली आहेत त्यावेळेस पृथ्वीवर असतील. तसेच पुष्कळ यहुदी असतील जे प्रभूचे यहोवाचे भय धरणारे असतील आणि त्यांच्याशी लढाई करण्याचा त्याला अधिकार दिला गेला असेल. पुढे आता 13 अध्यायाचं 18 वचन वाचूया. 13 अध्यायाचे 18 वचन. ह्यात ज्ञान आहे, ज्याला बुद्धी आहे, आणि त्याने श्वापदाची संख्या मोजावी, कारण ती माणसाची संख्या आहे आणि 666 ही त्याची संख्या होय. या वचनाचा आपण थोडक्यात बारीकाईने अभ्यास जर केला, 3 गोष्टी दिसतात. 666 मनुष्याची संख्या आहे, श्वापदाची संख्या आहे आणि नावाचीही संख्या आहे. श्वापदाला 7 डोकी आहेत. हे म्हणजे 7 मोठे राष्ट्रे आपण ऑलरेडी बघितले, जे रोमला दर्शवितात, रोमचे 7 डोंगर. आणि त्याच्यानंतर श्वापदाची संख्या ही मनुष्याची पण संख्या आहे. म्हणजे हे श्वापद जो आहे तो मनुष्य आहे आणि ती एका राजाची संख्या आहे. प्रियांनो, जे 7 नावं आपण बघितले, 7 रोमन सम्राट, त्यापैकी जो 3रा आहे त्याचे नाव आहे नीरो. कैसर नीरो हा 7 सम्राटापैकी एक आहे. तोच श्वापद आहे, तोच मनुष्य आहे. त्याचे नाव नीरो सीझर असे आहे. इब्री भाषेमध्ये ह्या नावाचं जर अक्षरं आपण जोडली तर आपल्याला दिसून येते NE हे अक्षर 50 ही संख्या दाखवते. R हे अक्षर 200 संख्या इब्री भाषेत, R हे अक्षर 200 ही संख्या दाखवते. O 6 दाखवते, N 50 दाखवते, KI काही 100 दाखवतं, SA 60 दाखवतात आणि R पुन्हा 200 दाखवतात. या सर्व अक्षरांची जर बेरीज केली तर आपल्याला दिसून येते नीरो कैसर. नीरो 306 होतात आणि कैसर होतात 360. 306 अधिक 360 बरोबर 666. हे रॉबर्ट गोव्हेट ह्या प्रभूच्या दासाने केलेल्या रिसर्चवरून आपल्याला समजून येते. यावरून येणारा ख्रिस्त विरोधक हा मृत झालेला कैसर नीरो असेल. त्याचा प्राण
दुसऱ्याच्या शरीरात पुनरुज्जीवित होऊन येईल असे दिसते. थोडक्यात म्हणजे युरोपियन युनियनमधला 10 जे छोटे राजे आहेत त्यांच्यापैकी असा एक मनुष्य जो ख्रिस्त विरोधक म्हणून प्रगट होईल आणि त्याला अशी जखम झालेली असेल, मरणप्राय जखम असेल आणि तो मरेल. आणि तो पुन्हा कसा जिवंत होईल तर कैसर नीरो हा जो 8वा आहे आणि तो जो ह्या 7तला एक आहे तो त्याच्या शरीरात पुन्हा प्रवेश करील आणि तो जिवंत होईल. म्हणजे ख्रिस्त विरोधक जो आहे तो कैसर नीरो ह्याचा प्राण अगोदर आलेल्या युरोपियन युनियनमधून आलेल्या ख्रिस्त विरोधकाचा जो जसा काही प्रतिनिधी आहे पुढे पाठवलेला त्याच्या शरीरात तो प्रवेश करेल. याचे अधिक स्पष्टीकरण आपण पुढे हळूहळू बघूया. आता अनेक लोक अनेक गोष्टी सांगतात, परंतु खास करून 17 अध्याय याचे 10 आणि 11 हे वचन जे आहे त्याचं स्पष्टीकरण आपल्याला या भागामध्येच केवळ जास्ती अचूक असं आढळून येत आहे. दुसरी गोष्ट आता आपण पुढे 13 अध्याय याचं 11वं वचन वाचूया. 13 अध्याय याचं 11वं वचन. आणि मी दुसरे एक श्वापद भूमीतून वर चढून येत असलेले पाहिले आणि त्याला कोकऱ्याच्या शिंगांसारखी 2 शिंगे होती, परंतु ते अजगरासारखे बोलत होते. आता बघा, हे श्वापद जे आहेत दुसरे श्वापद, 2 श्वापदे आहेत. पहिला श्वापद म्हणजे ख्रिस्त विरोधक आणि दुसरे श्वापद म्हणजे खोटा संदेष्टा. यावरून आता आपल्याला दुसरी गोष्ट समजते. दुसरी गोष्ट अशी आहे की हे दुसरे श्वापद जे आहे ते भूमीतून येते. भूमी म्हणजे इस्रायल आणि पहिले श्वापद जनसमुदायातून किंवा परक्या देशातून म्हणजे इस्रायल सोडून बाकीच्या लोकांमधून येते. तर प्रियानो, हे दुसरे श्वापद म्हणजे जो खोटा संदेष्टा आहे तो कोण आहे ते पण आपण बघूया. परंतु पहिली गोष्ट, हे श्वापद म्हणजे एक व्यक्ती आहे. त्याचा उल्लेख पवित्र शास्त्रात अनेकदा खोटा संदेष्टा असा केलेला प्रकटीकरणामध्ये 16 अध्याय 13 वचन, 19-20 अध्याय 20 वचन आणि 20 अध्याय 10 वचन या ठिकाणी त्याचा उल्लेख खोटा संदेष्टा असा आपल्याला आढळतो. आणि त्याला 2 शिंगे आहेत, कोकऱ्याप्रमाणे, आणि ही दोन्ही शिंगे म्हणजे 2 आत्मे आहेत. त्याच्याजवळ पहिल्या श्वापदाचा सर्व अधिकार आहे व पहिल्या श्वापदास लोकांनी नमन करावे असे ते करते. हे तिघेही 3 मिळून म्हणजे अजगर, शैतान स्वतः, ख्रिस्त विरोधक आणि खोटा संदेष्टा हे तिघे मिळून एक आहेत. आणि हे दुसरे श्वापद जे आहे जो खोटा संदेष्टा तो पहिल्या श्वापदाला लोकांनी नमन करावे असे करते. त्याच्याजवळ पहिल्या श्वापदाचा सर्व अधिकार आहे. जसे देवाने पाठवलेले 2 साक्षी आपण बघितले पूर्वी, तसेच हे लोक करतात. आकाशातून अग्नी पृथ्वीवर पडावा असाही अधिकार त्याला आहे. आणि विशेष म्हणजे पहिल्या श्वापदाची मूर्ती करावी असे ते करते आणि श्वापदाच्या मूर्तीत आत्मा घालावा असा अधिकार त्याला आहे. आणि एवढेच नव्हे तर ही मूर्ती बोलते. पूर्वीच्या काळात मूर्ती बोलत नसत. आज प्रियांनो, आपण अशा युगात आहोत ज्या ठिकाणी टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान अत्यंत अतिप्रगत झालेलं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्याद्वारे अनेक मृत लोकांना जिवंत करता येण्यासारखी परिस्थिती आहे आणि ते तसेच बोलतात, जसे ते होते तसेच त्यांचं वागणं बोलणं चालणं आहे असं आजकाल शक्य झालेलं आहे. चायनामध्ये तर हे पुष्कळ ठिकाणी दिसून येते आणि सर्व प्रगत देशामध्ये. आणि एवढंच नव्हे तर आपल्याला सिनेमात देखील आढळते की मृत झालेली व्यक्ती, कुठला नट किंवा नटी यांना जणू काय ते पुन्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे जिवंत करून त्यांच्याद्वारे पुष्कळ गोष्टी म्हणजे ॲक्टिंग वगैरे करून घेतात. असो, पहिले श्वापद तरवारीचा घाव होऊनही बरे झाले. म्हणजे जसा प्रभू येशू वधस्तंभावरील हाताच्या व पायांच्या खिळ्यांच्या खुणा त्याच्या शरीरावर वाहतो, तसेच श्वापदही
तरवारीचा घाव असलेल्या खुणा प्रदर्शित करते आणि लोक त्याला नमन करतात. पहिले श्वापद. तर यावरून पुन्हा एक वार आपल्याला दिसते की श्वापदाचा जो किंवा सैतानाचा जो जे काही त्याचं वागणं आहे आणि जे काही काम जो करतो तो एक प्रकारे प्रभू परमेश्वराची नक्कल या स्वरूपात तो करतो. आता 13 अध्यायाचे 16 आणि 17 वचन आपण वाचूया. आणि लहान व मोठे व धनवान व दरिद्री व स्वतंत्र व दास या सर्वांनी आपल्या उजव्या हातावर किंवा आपल्या कपाळावर खूण करून घ्यावी आणि ज्याला ती खूण म्हणजे त्या श्वापदाचे नाव किंवा त्याच्या नावाची संख्या आहे त्याच्या वाचून कोणाला विकत घेता किंवा विकत देता येऊ नये असे ते करते. प्रियानो, खूण घेतल्याशिवाय विकत घेणे किंवा विकणे हे जर अशक्य झाले तर माणसांना किती कठीण होईल. प्रत्येकाला श्वापदाची खूण घ्यावीच लागेल. आता आपण बघूया की हे श्वापद कोण आहे, कोण असण्याची शक्यता आहे. ज्याप्रमाणे पहिले श्वापद म्हणजे पुनरुज्जीवित होऊन आलेला नीरो सीझर आहे असे दिसते, त्याचप्रमाणे दुसरे श्वापद म्हणजे यहुदा इस्कारियोत असावा असे दिसते. प्रेषितांची कृत्ये 1 अध्यायाच्या 20 वचनात लिहिले आहे, असे लिहिले आहे, कारण स्तोत्राच्या पुस्तकात असे लिहिले आहे की त्याची वस्ती ओसाड हो व तिच्यात कोणीही न राहो आणि त्याचा देखरेखीचा अधिकार दुसरा घेव. प्रभू येशूने यहुदा इस्कारियोत याच्याबद्दल योहान 17:12 म्हटले नाशाचा पुत्र. प्रभू येशूच्या मुखातून यहुदाबद्दलचे शब्द निघाले ते काय आहेत? नाशाचा पुत्र. दुसरे थेस्सलोनी 2:3 म्हटले आहे आणि तो अधर्माचा पुरुष, तो नाशाचा पुत्र प्रगट होईल. हे वचन कोणाबद्दल म्हटले? हे ख्रिस्तविरोधकाबद्दल म्हटले आहे. म्हणजे ख्रिस्तविरोधकाबद्दल म्हणजे पहिले श्वापद जे त्याबद्दल नाशाचा पुत्र म्हटले. आणि त्याशिवाय नाशाचा पुत्र हे टायटल जे आहेत, हे जे टायटल आहे ते फक्त यहुदा इस्कारियोत यालाच दिले गेले आहे. याशिवाय प्रभू येशूने यहुदाविषयी असे म्हटले योहान 6:10 मी तुम्हा 12 जणांस निवडून घेतले की नाही, तथापि तुम्हातला एक सैतान आहे. प्रियानं, पुन्हा एक वर्ष प्रभू येशूने ह्या यहुदा इस्कारियोतबद्दल म्हटले की तुम्हातला एक तो सैतान आहे. प्रेषित 1:25 म्हटले आहे नाशाचा पुत्र आपल्या स्वतःच्या जागी जातो. यावरून दिसते की यहुदा इस्कारियोतचे मरण सर्वसामान्याप्रमाणे नसून तो अधोलोकात आपल्या नेमलेल्या जागी जातो. अर्थात दुसरे श्वापद म्हणजे खोटा संदेष्टा हा पुनरुज्जीवित होऊन आलेला यहुदा इस्कारियोत असण्याची शक्यता पुष्कळ आहे. एक या ठिकाणी गोष्ट सांगणे पुन्हा एक वार जरुरी आहे. श्वापदाची खूण घेण्यास नाकारणाऱ्या विश्वासी लोकांस प्राणाची किंमत द्यावी लागेल हे उघड दिसते. म्हणजे जे म्हणतील की जे ख्रिस्ती असतील आणि त्यांना पश्चाताप झालेला असेल आणि ते म्हणतील की आम्ही ही खूण म्हणजे 666 ही खूण आम्ही स्वीकारणार नाही, तर ही गोष्ट उघड आहे की त्यांना प्राणाची किंमत द्यावी लागेल. आणि जे ही खूण स्वीकारतात ते उघडपणे आम्ही श्वापदाचे किंवा सैतानाचे आहोत असे कबूल करतात व सर्व काळच्या नाशासाठी स्वतःला विकून टाकतात. हे किती भयंकर आहे. दुसरी पुन्हा एक वार गोष्ट सांगायची म्हणजे ख्रिस्त विरोधक हा समुद्रातून येतो म्हणजे विदेशातून येतो, तर खोटा संदेष्टा हा भूमीतून येतो. तर अशा प्रकारे 13 अध्याय यामध्ये आपल्याला सैतानाचे त्रैक्य आणि त्याचे काम, स्वतः अजगर सैतान, त्यानंतर श्वापद 1 म्हणजे ख्रिस्त विरोधक अँटिख्राइस्ट आणि श्वापद 2 म्हणजे खोटा संदेष्टा याविषयी आपल्याला या गोष्टी समजून आलेल्या आहेत. 14 अध्यायाचं आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. तर प्रभू आमचं सहाय्य करो. आणि पुन्हा एक वार प्रभूने ज्या गोष्टी आम्हाला प्रगट केलेल्या आहेत, ज्या आम्हाला समजतात, त्या समजण्याद्वारे आम्ही तयार व्हावे हाच एक उद्देश आहे. असा उद्देश नाही की आम्ही ज्ञान संपादन करावे, ज्ञानाद्वारे काही उपयोग नाही. तथापि प्रभूचे वचन जे समजण्याद्वारे आणि त्याची प्रभूचे काम समजण्याद्वारे
आमच्या मनाची तयारी होते आणि आम्ही प्रभूच्या येण्यासाठी तयार होतो, ही गोष्ट महत्त्वाची आहे. छोटी प्रार्थना करूया. प्रेमळ पित्या, दयाळू प्रभू, धन्यवाद करतो, स्तुती करतो. प्रभूजी, तू आमचे सहाय्य केले. हो प्रभू, आम्ही दुर्बल लोक आहोत, परंतु आम्हाला तुझे वचनातील गोष्टी रहस्य समजण्यास तू सहाय्य करीत आहे. तुझ्या नावाला धन्यवाद देतो, स्तुती करतो. आणि सर्व सर्व मराठी ख्रिस्ती बंधू भगिनी जे ऐकतील त्यांचं तू सहाय्य कर. ही छोटीशी प्रार्थना तारणारा प्रभू येशू याच्या पवित्र आणि प्रिय गोड नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. पुन्हा एक वार सर्वांना प्रभू येशूच्या नावामध्ये प्रेमाचा सलाम. प्रेज द लॉर्ड.